हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत मंत्र जाप केल्याने आपल्या जीवनावर त्याचा काय फायदा होतो आणि आपलं जीवन कसं मॅजिकली चेंज होत जाते, पॉझिटिव्हिटी कशी येते हे आज आपण इथे बघणार आहोत। चालताना फिरताना मंत्राचा जाप केल्याने आपल्या जीवनामध्ये कसे चमत्कार होतात हे सुद्धा आज आपण इथे जाणून घेणार आहोत। प्रत्येक मंत्राची एक खास फ्रिक्वेन्सी असते। आपण जे बोलतो जे ऐकतो याची सुद्धा एक व्हायब्रेशन तयार होत असतात आणि जेव्हा आपण एखादा मंत्र जाप करतो तर त्या पद्धतीने त्याची फ्रिक्वेन्सी ही तयार होत असते। तर आपण जेव्हा कुठलेही मंत्र करतो तर त्याचं एक युनिवर्समध्ये जे वेव्स आहेत तसे पॉझिटिव्ह वेव्हसुद्धा जात असतात, म्हणजे तरंग व्हायब्रेशन तसे जात असतात। प्रत्येक मंत्राची एक खास फ्रिक्वेन्सी आहे, खास प्रकारचं एक इंटेन्शन असतं त्या मंत्रामागे आणि त्या मंत्राचा पर्टिक्युलर एक पर्पज असते। आणि जसं की बघायला गेलं तर गायत्री मंत्र झालं, ओम चांटिंग झाली, जसं ओमची ध्वनी आपण करत असतो तर हे झालं, हे खूप शक्तिशाली आणि पॉवरफुल आहेत। याच्यावर जितकं पण रिसर्च केलं गेलं तेवढं कमी आहे। ह्या डेप्थचं सायंटिस्ट अंदाजा लावू शकले नाहीत, तर त्यांनी सुद्धा या मंत्रांना नमस्कारच केला आहे। जसं की मृत्युंजय मंत्र जाप झाला, तर हे खूपच शक्तिशाली मंत्र आहेत। गायत्री मंत्र, ओम चांटिंग, महामृत्युंजय मंत्र ह्यामध्ये अपार शक्ती आहे। त्याच पद्धतीने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमः शिवाय हे महामंत्र आहेत। हे खूप शक्तिशाली आणि पॉवरफुल आहेत। हे कोणत्या पद्धतीने कार्य करतात आणि कसं करतात हे सुद्धा आपण, आणि हे काम कसे करतात पर्टिक्युलर वेमध्ये यांची चॅन्टिंग जर आपण केलं तर जेव्हा तुम्ही ह्या मंत्राची चॅन्टिंग करता तेव्हा ह्याला खास प्रकारची एक तरंग निर्माण होते, म्हणजे व्हायब्रेशन तयार होतात, फ्रिक्वेन्सी तयार होते आणि ते फ्रिक्वेन्सी अल्फा वेव्स तयार करते आणि चॅन्टिंग केल्यामुळे तेव्हा खास प्रकारची फ्रिक्वेन्सी त्या याच्यामधून पैदा होत असते, म्हणजे तयार होत असते। त्याला अल्फा वेव्स फ्रिक्वेन्सी असं म्हटल्या जाते आणि अल्फा वेव्सची फ्रिक्वेन्सी जे आहे ते 8 ते 12 8 to 12 हर्ट्ज इथपर्यंतची असते। अल्फा वेव्हची फ्रिक्वेन्सी आहे 8 ते 12 हर्ट्जची असते आणि त्याच्याद्वारे तुम्ही शीघ्र आपल्या अवचेतन म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण ते मंत्राची चॅन्टिंग जेव्हा करतो तर ते तरंग, ते व्हायब्रेशन आणि ते मंत्राची चॅन्टिंग आपल्या अवचेतन मनामध्ये म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते आणि आपण जे एकदाचं रिपिटेशन जे करतो तर ते एकदाचं सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलं तर ते त्या मागचं कुठलं इंटेन्शन आपण ठेवून आपण मंत्र चॅन्टिंग करत आहोत ते मॅनिफेस्ट व्हायला मदत होते। कारण ह्या मंत्राची पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी असते आणि हे एक इंटेन्शन, प्रत्येक मंत्राचं एक इंटेन्शन असते, याची एक खास फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन असतात। याचं प्रत्येक याच्या मागे एक पर्पज असतं। जसं की शीघ्र अवचेतन मनामध्ये जर हे कनेक्ट झालं आणि जसे अवचेतन मनासोबत हे कनेक्ट झालं त्यानंतर तुम्ही जे पण कोणते विचार केले किंवा एखादं अफर्मेशन केलं किंवा मंत्र चॅन्टिंग केले तर ते अवचेतन मनामध्ये म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं आणि जे काही आपण बोलत आहोत म्हणजेच मंत्र म्हणत आहोत तर ते नक्कीच मॅनिफेस्ट होत असतं। तर मी कुठल्या मंत्राचा जाप करते असं सुद्धा तुम्हाला विचार येईल, तर मी मंत्राचा जाप करते ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। माझी लाईफ एकदम स्मूथली आहे, तरी पण आपली लाईफ एकदम हॅपी आणि पॉझिटिव्ह नेहमीच राहिली पाहिजे यासाठी मी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे मंत्र चॅन्टिंग करत असते आणि हा मंत्र अंघोळ झाल्यानंतरच करायचं असते, अंघोळीपूर्वी करायचं नसते। आणि त्यानंतर दुसरा मंत्र जाप करते विघ्नेश्वराय। कुठलेही विघ्न आलेच नाही पाहिजे यासाठी मी विघ्नेश्वराय हा एक स्विच वर्ड सुद्धा आहे आणि हा गणेशजीचा एक मंत्र सुद्धा आहे। तर आपण विघ्नेश्वराय सुद्धा तुम्ही म्हणू शकता। कधी कधी जर तुम्हाला जास्तच लाईफमध्ये ऑब्स्टेकल्स असतील तर तुम्ही डेली बेसमध्ये
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याची चॅन्टिंग करू शकता, किंवा बजरंग मॅजिक बिगिन नाव हे सुद्धा एक मंत्र आहे. हा एक स्विच वर्डसुद्धा आहे. लाईफमध्ये ऑब्स्टेकल्सला हे दूर करत असते. तर त्याच पद्धतीने कुणाला जर बुद्धीबद्दल म्हणजेच आपल्या स्मृतीबद्दल जर काही प्रॉब्लेम असतील, तर स्मृती म्हणजेच आठवण राहणे हे खूप कमी असणार, तर आपल्याला आठवण खूप कमी राहतं, किंवा काही लोकांना अभ्यास केलेला आठवण राहत नाही, तर अशा वेळेस गायत्री मंत्राचा सुद्धा जाप केला जाते. गायत्री मंत्राचा जाप सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही जर केला, म्हणजे सकाळच्या वेळेस जर तुम्ही गायत्री मंत्राचा जप जर केला तुम्ही, तर त्याचे खूप चमत्कारी असे रिझल्ट आहेत. जसे की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्याचे सुद्धा खूप चमत्कारी असे रिझल्ट आपल्याला लाईफमध्ये दिसतात. तर हे कमीत कमी तुम्हाला 40 दिवसापर्यंत हे मंत्र जाप करायचा आहे, कारण याची एक फ्रिक्वेन्सी तयार होते, अल्फा वेव्स तयार होतात, पॉझिटिव्हिटी निर्माण होते, आणि आपल्या माइंडमधील जे काही निगेटिव्ह थॉट्स असतात यावर एक उपाय म्हणून काढलेला. म्हणजेच हे जर तुम्ही मंत्र जाप जर केला, तर तुमच्या माइंडमध्ये जितके काही निगेटिव्ह विचार असतील ते निघून जातात, आणि नक्कीच याचा फायदा होत असतो. म्हणून मंत्र जाप करायला चालू करा, आणि 40 दिवसापर्यंत हे तुम्ही कुठलेही एक घ्यायचं मंत्र आणि म्हणायचं, जसं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं, किंवा गायत्री मंत्र आहे, जसं की आताच मी सांगितलं विघ्नेश्वराय आहे, ओम नमः शिवाय आहे, किंवा तुमचं जे कोणतं रिलिजननुसार तुम्ही सुद्धा तुमचे मंत्र घेऊ शकता. आणि तुम्हाला ज्यामध्ये इंटरेस्ट जास्त वाटते, ज्यामध्ये इंटेन्शन तुमचं पर्पज काय आहे त्या मंत्र जापच्या मागे, हे इंटेन्शन त्या अगोदर टाकायचं मंत्र जापच्या पूर्वी, आणि त्यानंतर तुमचे हे जे काही मंत्र आहेत, ओम नमः शिवाय झालं, ओम नमो भगवते वासुदेवाय झालं, विघ्नेश्वराय झालं, तर त्यामागचं तुमचं इंटेन्शन अगोदर टाकायचं. आणि 108 वेळा याचा जाप जर तुम्ही डेली बेसिसवर 2 टाईम, किंवा चालता फिरताना, अंघोळ झाल्यानंतर, चालताना फिरताना बोलताना सुद्धा याचा माइंडमध्ये जाप चालू ठेवले, आणि एखाद्या वेळेस खाली बसून आहात यावेळेस सुद्धा तुम्ही मंत्र चॅन्टिंग केले, तर याची एक ध्वनी म्हणजे तरंग तयार होतात, अल्फा वेव्स तयार होतात, आणि ते युनिव्हर्समध्ये सुद्धा सेंड होतात, आणि सेंड झाल्यानंतर ती फ्रिक्वेन्सी तुमच्या लाईफमध्ये येते, आणि तुमचं जे काही इंटेन्शन ह्या जपच्या मागे आहे ते पूर्ण होत असते. म्हणजे तुमच्या ज्या काही पॉझिटिव्ह अफर्मेशन असतील तसंच, किंवा तुम्ही एखादं अफर्मेशन घेऊन जर हे इंटेन्शन टाकून जर मंत्र जाप केले, तर ते नक्कीच अवचेतन मनामध्ये जाते, आणि अवचेतन मनामध्ये म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये एखादी गोष्ट फीड झाली की त्याला ते सबकॉन्शियस माइंडवर कोरल्या जाते, ती कधीच पुसल्या जात नाही. म्हणून आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एखादी गोष्ट फीड झाली तर ते मॅनिफेस्ट होत असते. तर ह्या मागचा मंत्र जाप करण्यामागचा हा उद्देश आहे. तर तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे, आणि तुम्हाला ह्या पद्धतीने मंत्र जाप करायचे आहेत, आणि तुमचे लाईफमध्ये जे काही मॅनिफेस्टेशन आहे ते पूर्ण करायचे आहेत. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्ही मंत्र जाप करा. तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुम्ही विघ्नेश्वराय करू शकता, बजरंग मॅजिक बिगिन नाव करू शकता, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः करू शकता, किंवा ओम नमः शिवाय गायत्री मंत्र हे सुद्धा तुम्ही करू शकता. तुमच्या लाईफमध्ये जे काही